8 धावा खर्च केलेत. चांगली गोलंदाजी करेल तर हा सामना सेमीफायनलचा आहे. हा सामना जिंकला तर थेट फायनल मध्ये प्रवेश कराल. हो ते चांगला फटका आहे. चेंडू हवे, बॉल पडलाय नो मॅच लाईन मध्ये. हो हो बॉल अगदी गंमत झालं इथे. विकेट. काय गंमत झाली आहे. बॉल डोक्यावर लागून दुसऱ्या सदस्याने कॅच टिपलाय. काय घडलं इथे. वाटलं तर नो मॅच लाईन मध्ये पडेल बॉल, पण बॉल पडलाय अगदी डोक्यावर आणि दुसऱ्या क्षेत्ररक्षकांचा झेल टिपलाय. रिले कॅच झाली आहे. सुनील याने हा झेल टिपलाय. दुसरा धक्का बसलाय. नक्कीच जो दुसरा सेमीफायनलचा राऊंड चालू झाला होता त्याच्यामध्ये टॉस झाली तर पांगरोली या संघाने नाणेफेक जिंकून श्रीधर क्षेत्ररक्षण ओके क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तरी फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते सांगी या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. हो पायामध्ये बॉल टाकला होता. अगदी चांगला स्ट्रेट आउट आहे. निनाद सर थोडंसं थांबवतो. आपल्याला राधाकृष्ण मंडळाचे सर्व फणसवाडी या संघाच्या सर्व सदस्यांना मान्यवरांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे. स्टेजच्या वरती स्थानापन्न व्हायचं आहे. जे मान्यवर मैदानामध्ये कुठे असतील तर राधाकृष्ण मंडळ फणसवाडी त्या सर्वांना विनंती करतो की आपण स्टेजकडे यायचं आहे. नेक्स्ट बॉल सिद्धेश. हो फक्त प्लेसमेंट केले. पॉइंट मध्ये फटका खेळलाय. ऑन द राईज फटका खेळलाय. एक धावा कंप्लीट केला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न परंतु स्पष्ट नकार दिलाय. तुरार या संघाचा एक प्रतिनिधी आमच्याकडे पाठवायचा आहे. तुरार मित्रांनो हा एक्स्ट्रा प्लेअर आमच्याकडे का असावा लागतो तर तुमच्या फलंदाजांनी गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीचा मोबदला त्याला देखील मिळाला जातो. त्याचं नाव आमच्यापर्यंत पाहिजे असतं म्हणून एक्स्ट्रा प्लेअर आमच्याकडे पाठवायचा असतो. एखादा आम्ही ज्यावेळेस क्रिकेट खेळायचो की आम्हाला इथे कधी पाठवलं जातं ही आम्ही वाट पाहायचो, पण आताच्या युवा खेळाडूंना मला इथे नको मग मैदानामध्ये ती कामगिरी करावी लागेल तुम्हाला मित्रांनो. म्हणून विनंती करतो तुरार या संघाच्या एक प्रतिनिधी आमच्याकडे पाठवायचा आहे. संपला एक ओव्हर. पहिल्या षटकात इथे खेळ संपलाय. 10 धावा झालेत. आता दुसरं षटक सागर. व पहिला बॉल चांगला टाकला तो पण लेग स्टंप. पहिला बॉल इथे डॉट गेलाय. 10 धावा संख्या झाली आहे. पहिला बॉल डॉट घेतला सागर याने. सेमीफायनल सामना आहे. उद्या बॅकफ्लॉन कट केलाय. बॉल चला पॉइंटच्या दिशेने. फिल्डर आहे तिथे. एक धावा कंप्लीट केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न इथे फ्लंबिंग पाहायला मिळालं आणि ते चूक केली आणि ते एका धावाचं रूपांतर 2 धावांमध्ये केलंय. ते दोन्ही बॅटर प्रणित आणि श्वेतन याने. या 2 धावां टीमची धावसंख्या पोहोचली 12. दुसरा षटक सुरू आहे. हे शेवटचं षटक आहे. मोठा फटका येणे गरजेचं आहे. 12 धावसंख्या झाली आहे. अमोल गोलंदाज मार्कवर आहे. 2 बॉल टाकले. 2 धावा खर्च केलेत. बॅटिंग मार्कवर आहे अमोल. एक ओपनिंग फलंदाज. 12 धावसंख्या झाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केले सिद्धेश याने. थोडासा मागा ठरला. त्यानंतर सागर आलाय. तिसरा बॉल टाकेल. हो क्लीन बॉल. एसटी उद्ध्वस्त केले. ट्रिपल आचित. हे ते अमोल बाद झालाय. दोन्ही ओपनर थोडसे अपयश ठरलेत अमोल आणि अंकित. तिसरा फलंदाज बाद झालाय. 12 वर 3 अशी परिस्थिती आहे. आता नवीन बॅटर आहे. 3 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. 12 धावसंख्या झाली आहे. एकही मोठा फटका आला नाहीये. सिंगल डबल असे धावा बनवल्या जात आहेत. कारण संध्याकाळचं सत्र आहे. हवेचा जोत कमी आहे त्यामुळे हा परिणाम इथे पाहायला मिळतोय. आता बॅटिंग मार्कवर शुभम आलाय.
3 फलंदाज बाद झालेत. एक मिडल ऑर्डर मध्ये फलंदाज शुभम पहिला बॉलचा इथं सामना करेल. त्याच्या विरोधात सागर आहे. त्याने चांगली गोलंदाजी केली आहे आतापर्यंत. 3 बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्च केलेत. थोडस रिदम मध्ये चुकले त्यामुळे ते डेड बॉल घोषित केलाय. पुन्हा इथं गोलंदाज मार्कवर तयार सागर आहे. हो हो थोडसा फाईन लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता पण रनआउट स्वरूपात इथे बाद झालाय. शुभम बाद झालाय. आला पाहिजे तो माघारी परतायला लागेल. रनआउट स्वरूपात बाद झालाय. स्ट्राईक वर आलाय तो म्हणजे प्रणित. 2 बॉल शिल्लक आहेत. 12 धावसंख्या झाल्यात. धावा इथे बनवायला पाहिजेत. पुढार या टीमच्या दृष्टिकोनातून धावा कमी झाल्यात. 2 बॉल शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे मॅच मध्ये. खऱ्या अर्थी 12 धावसंख्या 2 बॉल शिल्लक आहेत. 12 धावसंख्या झालेत. एखादा मोठा फटका आला तर निश्चितपणे एक 18-20 धावा बनवत होतील आणि त्यानंतर एक चांगली फाईट करता येईल. त्यामुळे 2 बॉल मध्ये मोठा फटका येणे गरजेचं आहे पुरार या टीमच्या दृष्टिकोनातून. चांगला फटका खेळला. इनसाइडर फटका खेळलाय. अगदी क्लासिबल फटका आणि ते बॉल चाललाय. 1 बाउंस सीमा रेषेबाहेर. इथे चौकार आलाय. या चौकारांनी टीमची धावसंख्या पोहोचली 16 आकड्यावरती. प्रणितने ते काम केलंय. निश्चितपणे एक चांगलं स्कोर उभं केलंय. 16 धावा झालेत. 1 बॉल शिल्लक आहे. आता खऱ्या अर्थी ते आशा पल्लवित करणारा हा चौकार आलाय. तर पुरार या टीमच्या दृष्टिकोनातून शेवटचा बॉल शिल्लक आहे. सागर गोलंदाज मार्कवर आहे. पहिल्या डावातील शेवटचा बॉल. समोर बॅटर आहे प्रणित. त्याच्या बॅटमध्ये 1 चौकार आलाय. हा देखील चांगला फटका. फिल्डर आहे. शॉर्ट मिडलला थ्रो केलाय. रनआउटची संधी. 1 धाव आणि ते फलंदाज बाद आहे. पहिल्याच रनच्या प्रयत्नात फलंदाज बाद झालाय. प्रणित तिथे बाद झालाय. चांगला थ्रो होता. 16 धावसंख्या मजल मारली आहे. एकही धावा इथे मिळणार नाही या शेवटच्या बॉलवर. त्यामुळे 16 धावसंख्या मजल मारले. 17 धावांचं आव्हान या मॅच मध्ये असेल. कसबेवाडी या टीम समोर 17 धावांचं आव्हान असेल. 12-17 धावा असं टार्गेट असेल. पहिला सेमीफायनलचा थरा इथे रंगतोय. पुरार विरुद्ध कसबेवाडी या 2 टीम मध्ये. क्रिकेटचा थरार तुम्ही इथे अनुभवताय. एक चांगली मॅच पाहायला मिळेल हीच अपेक्षा करताय. आतापर्यंत चांगले रंजक सामने पाहायला मिळाले. शेवटच्या बॉल पर्यंत गेले. 1 बॉल 3, 1 बॉल 4, 1 बॉल 5 असे सामने पाहायला मिळाले. हा देखील सामना तशाच रंगेल हीच अपेक्षा करतायत. 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. ती कसबेवाडी या टीमला अतिशय मातबर संघांना पराभूत करून हे संघ आलेत. 4 संघ. पहिला संघ पुरार, त्यानंतर कसबेवाडी, तिसरा संघ पांगरोली, चौथा संघ सांगी. पहिला सेमीफायनल पुरार आणि कसबेवाडी या 2 टीम मध्ये हा सामना रंगतोय. आणि दुसरा सेमीफायनल पांगरोली विरुद्ध सांगी या 2 टीम मध्ये होणार आहे. पांगरोली बोललो ना. सोळा धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. 12 चेंडू 16 धावा. थोडस धावा कमी पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू आणि धावसंख्या तब्बल बनवायच्या आहेत त्या 17 धावसंख्या बनवायची. 17 धावसंख्या बनवायची. 12 चेंडू आणि 17 धावसंख्या बनवायचे. 12 चेंडू 17 धावांची आवश्यकता. शेवटच्या बॉलवर रनआउट झाला होता फलंदाज. धावा कमी असल्या तर एक चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला संघर्ष करता निश्चितपणे. कसबेवाडीचे 2 सलामीवीर मैदानामध्ये दाखल करायचे आहेत. मित्रांनो सर आपण आता कंटिन्यू करूया. याच्यातून जो सामना जिंकेल तो सामना फायनलिस्टसाठी खेळेल. म्हणजे 25,000 किंवा 15,000 रोख रक्कम घेऊन जाऊ शकतो. मग हा सामना खूप महत्वाचा आहे. आयुष्यामधला जसा टर्निंग पॉईंट काहीतरी एखादा पॉईंट महत्वाचा असो तसं या क्रिकेटमध्ये ही सेमीफायनल आहे. इथून जो विजय होईल तो 25,000 किंवा 50,000 रुपये घेऊन जाऊ शकतो आपल्या घरी. म्हणून या सामन्याला खूप महत्व आहे. कसबेवाडीचे 2 सलामीवीर मैदानामध्ये दाखल होत आहेत. ते स्ट्राईक पुरार संघाने नाणेफेकीचं कौल जाता
फलंदाजी स्वीकारली. म्हणजे त्यांनी फलंदाजावरती विश्वास दाखवला की आम्ही मापक असं टार्गेट ठेवू शकतो. पण 12 चेंडू त्याच्यामध्ये त्यांनी 6 धावसंख्या उभारली आणि कसबेवाडीला 12 चेंडूमध्ये कंपल्सरी 17 धावसंख्या बनवायची आहे. म्हणजे आता मात्र विश्वास दाखवावा लागेल तो गोलंदाजांना. तुम्हाला काय वाटतं, गोलंदाजी अचूक करावी लागेल? डेफिनेटली एक चांगले गोलंदाजी करायला लागेल. हे धावा कमी वाटला तरी 27 हे धावा हे जास्त होतात. कारण आपण भरपूर सामने पाहिले 27 एक हवेचोत कमी असतो. त्यामुळे हे धावा देखील निश्चितपणे जड ठेवू शकतात. पण दुसऱ्या बाजूला एक चांगली फलंदाजी करू शकतात ते कसबेवाडी या टीमचे फलंदाज. दोन्ही सलामीवर राहुल आणि सुनील हे जोडी मैदानाच्या आतमध्ये. राहुल स्टॅकिंग एंडला, नॉन स्टॅकिंग एंडला बॅटर सुनील आणि गोलंदाज मार्कवर सुशील. पहिला बॉल टाकेल या दुसऱ्या इनिंग मधील. समोर बॅटर आहे राहुल, पहिल्या बॉलचा सामना करेल. हो चांगला बॉल पण ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंचा सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने खातं खोललंय. एक धावा एक्स्ट्रा स्वरूपात मध्ये ऍड होईल. कसबेवाडी या टीमला 12 चेंडूमध्ये 17 धावा बनवायचे आहेत. एक धावा झालेत, आता 16 धावा बनवायचे आहेत. एक्स्ट्रावर कंट्रोल करावा लागेल ते गोलंदाज सुशील याला. पुन्हा एकदा सज्ज आलाय सुशील. हो हा देखील चांगला बॉल म्हणावा लागेल. आउट ऑफ द ऑफ स्टंप वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आहे. फुलर लेनचा बॉल होता. चांगली गोलंदाजी म्हणून गेल. कोणताही दबाव घेतला नाही. पहिला चेंडू खराब टाकला होता. एक चेंडू एक धावा समीकरण इथे पाहायला मिळत आहे. दुसरा बॉल टाकेल सुशील. चांगला बॉल बॅटची कडा घेतली काय अपील केली स्ट्रॉंग. आता रनआउट स्वरूपात बाद झालाय. राहुल बाद झालाय. एक वेगवान गोलंदाज म्हणावा गेल आणि इथे राहुल बाद होतो. पहिला धक्का बसलाय कसबेवाडी या टीमला. नक्कीच जाऊया मैदानाकडे. थोडस महत्वपूर्ण विकेट गमावला जात आहे. तो चांगला गोलंदाजी करतोय तो सुशील पुरार या संघाकडून. मात्र कसबेवाडी या संघाचा एक धावसंख्यावरती पहिलाच महत्त्वपूर्ण सलामीवीर बाद होतोय तो राहुल. राहुलची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. नवीन फलंदाज त्वरित मैदानामध्ये दाखल होतोय तो कसबेवाडी या संघाकडून. सर हे टर्निंग पॉइंट होतात. पहिलाच सुशीलने अवांतर म्हणजे वाईट धावसंख्या दिली, कमबॅक केलं, निर्धाव चेंडू टाकला आणि महत्वपूर्ण विकेट देखील घेतलं गेलं ते म्हणजे राहुलचा. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला येतोय तो सुजल. सुशील मात्र पुरार या संघाकडून चांगली गोलंदाजी करतोय. पण कसबेवाडीकडे देखील चांगले फलंदाज आहेत. आमचे नरेंद्र तटकरे साहेबांच्या चेहऱ्यावर नक्की स्माईल आहे, कारण एक एक रन त्यांचं महत्वाचं आहे. जर हा कसबेवाडी संघ जर फायनलमध्ये दाखल झाला तर 25,000 किंवा 15,000 रोख रक्कम घेऊन जाऊ शकतो. पण पुरार या संघाकडे देखील जर आपण विजयी झालो तर आपण देखील दावेदार होऊ शकतो. तशाच प्रकारे गोलंदाजी करतोय तो सुशील. स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, कुठेही रनआउटचा चान्स होता किपिंगचा, पण निर्धाव चेंडू टाकतोय आपल्या गोलंदाजीतून. अनुभव मात्र पणाला लावतोय तो गोलंदाज आहे पुरारचा सुशील. लोवर फुलटा जाता ही लाईन मिस केली आहे त्या सुशीलने. नवीन बॅटरला निश्चितपणे दबाव निर्माण झालाय. आणि सर हा सेमीफायनल सामना आहे. निश्चितपणे आता तुम्ही चांगली कामगिरी केली आहे. या सामन्यात तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल, कारण अंतिम फेरी गाठायचे. रोख रक्कम 25,000, द्वितीय क्रमांक 15,000 रुपये. तर तुम्हाला हा सामना जिंकावाच लागेल. हा बॉल चांगला टाकलाय, चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. इथे रोखून द्यायला सुशील याने पहिल्या ओव्हरमध्ये पूर्णपणे दबाव निर्माण केलाय ते कसबेवाडी या टीम समोर. फक्त आतापर्यंत एकच धावा खर्च केली आहे. 4 बॉल टाकलेत. 4 बॉलमध्ये फक्त एकच धावा खर्च केलाय. येणाऱ्या 8 चेंडू असले 8 चेंडूमध्ये तुम्हाला धावा बनवायचे आहेत, 16 धावा बनवायचे आहेत. निश्चितपणे दबाव निर्माण झालाय, पण दबाव जोगावून ते प्रभाव इथे पाडावं लागेल. चांगले फलंदाजी करावं लागेल, कमबॅक करावं लागेल. नेक्स्ट बॉल सुशील. ओव्हर फुल टॉस बॉल जातो एक्स्ट्रा कव्हर घेत. इथे चूक केली आहे. इथे बॅकअप आहे. जिथे एकच धाव होते तिथे 2 धावा मिळाल्यात. या 2 धावा टीमची धाव संख्या पोहोचली 3. शेवटचा बॉल शिल्लक आहे अजूनही. या ओव्हर मधील 3 धावा झालेत. 14 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 14 धावा समीकरण आहे. प्रत्येक चेंडू हा 2 धावेसाठी इथे गणला जाईल, कारण 7 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या ओव्हर मधील. बॅटर आहे तो म्हणजे सृजल. शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या ओव्हर मधील.
इथे मोठा फटका येणं गरजेचं आहे. इथे हाफ ट्रॅकर म्हणावं लागेल. इथे पंचाने दंडित केलंय. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स टीमच्या रूम मध्ये ऍड होईल. एक्स्ट्रा रन्स तर टीमची धावसंख्या पुढे जाईल. टीमची धावसंख्या 4 झाले. अजूनही आणखी एक बॉल शिल्लक आहे या पहिल्या ओव्हर मधील. 13 धावांची आवश्यकता आहे. 7-13 समीकरण आहे. बघूया नशीब कोणाला साथ देते आहे. पुरार की कसबेवाडी. 7 चेंडू 13 धावा समीकरण. 7-13 समीकरण. बॉल आणि धावामध्ये तफावत करीत 6 धावेचं अंतर आहे. शेवटचा बॉल आहे. सुजल इथे मोठा फटका येणं गरजेचं आहे. आणि क्लीन बॉट. यू मिस. आय डेफिनेटली हिट. दुसरा धक्का बसलाय कसबेवाडी या टीमला. सुजल बाद झालाय. किती पाहिजे आता समीकरण शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. कसबेवाडी या टीमला टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी घेतली होती पुरार या टीमने आणि तो निर्णय योग्य असं दाखवत आहेत. कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च घेत. आता समीकरण आहे 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. आता नॉन स्ट्रायकरचा फलंदाज स्ट्रायकिंगला सुनील आणि नॉन स्ट्रायकरचा फलंदाज सिद्धेश आहे. सुनील जोपर्यंत तोपर्यंत आशा आहेत ते कसबेवाडी या टीमचे. पहिलाच बॉल एक्स्ट्रा फेकलाय. डाऊन द लेग म्हणून लेग स्टंपच्या बाहेर. पंचा सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स तर टीमची धावसंख्या पुढे जाईल. टीमची धावसंख्या 5 झाली आहे. आता समीकरण आहे 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता. सुनील आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे. आतापर्यंत आपल्या टीमला सेमीफायनल मध्ये प्रवास सुकर केलाय. आता फक्त 1 बॉल दूर आहे. फायनल मध्ये गाठायचं आहे तर चांगला खेळ इथे करावा लागेल. शेवटचे 5 चेंडू आहेत. चांगला प्लेसमेंट केलाय. फिल्डर आहे तिथे शॉर्ट फिरायला चांगलं सेक्शन दिलंय. पूर्ण झोकून देत आहेत. इथे एकच धाव मिळेल. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जाईल. टीमची धावसंख्या झाली 6. तर शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू 11 धावा समीकरण या मॅच मध्ये आहे. आता बॅटर आहे सिद्धेश. त्याने चांगली गोलंदाजी केली होती पण इथे चांगली फलंदाजी करावी लागेल. पहिल्या बॉलचा सामना करेल. 5 चेंडू 11 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्कवर आहे. ऑन साइडला खेळला आहे. गोलंदाज अंकित आहे. इथे सिंगल स्ट्राईक रोटेट होईल. टीमची धावसंख्या झाली 7. अंकित चांगले गोलंदाजी करतोय. स्वतः कर्णधार आहे. चांगला खेळ केलाय. आतापर्यंत अष्टपैलू कामगिरी केली आहे. आता समीकरण झालंय 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता. सुनील आणि सिद्धेशी जोडी. सुनील स्ट्रायकिंगला. सुनील विरुद्ध अंकित. हे बॅटर रंगतंय. एक चांगलं बॅटर रंगतंय. कोण सरस ठरेल सुनील की अंकित. इथे चांगला फटका. बॉल हवेत आहे. काय करतो या बॉलवर आणि बॉल जाईल सीमा रेषेबाहेर. इथे षटकार आलाय सुनीलच्या बॅटमधून. अगदी टर्निंग पॉइंटला इथे षटकार आलाय आणि इथे टीमची धावसंख्या पोहोचली 13 या आकड्यावरती. आता समीकरण झालंय 3 चेंडू 4 धावा. सामन्यामध्ये रंग बदललाय. सामना 3 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. इथे टर्निंग पॉइंटला षटकार आलाय. 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. इथे सामन्यामध्ये ट्विस्ट कलाटी मिळून गेल. सामन्याचे चित्र बदललंय. शेवटचे 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता. अंकित पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर. सुनील ऑन फायर आहे. एक षटकार बाटला आलाय. इथे चांगला फटका केलाय. चेंडू हवेत आहे. बघा काय करतो या बॉलवर. हो चांगला झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच. चांगला झेल टिपलाय. टर्निंग पॉइंटला इथे झेल टिपलाय. आता सुनील सारखा मोहरा बाद झालाय. आता समीकरण झालंय 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. नक्की सर सांगायला आवर्जूनपूर्वक सांगावं असं वाटतंय. मगापासून संध्याकाळचा जसा सत्र चालू झाला 3 आणि 4 या आकड्याला खूप रंगतदार मजा आले. सकाळी 7 या आकड्याला रंगतदार मजा होती. त्याच्यातून थोडीशी कंजूसी झाली आणि 4 आणि 3 या आकड्याला आता पण 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. ज्यावेळी फणसवाडी संघ आला होता तेव्हा 3 धावा ज्या वाचवल्या गेल्या त्याच्यामध्ये थोडीशी पराजय झाला होता फणसवाडीचा. आणि मात्र आता सामन्यामध्ये रंगतदार मजा आले. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. दोन्ही ज्याला हृदयविकाराचा जर प्रॉब्लेम असेल त्याने कोणी हा सामना पाहू नये. एवढी मोठी रंगतदार मजा आली या सामन्यामध्ये. जसा सामना रंगावा तसा इथे सामना रंगलाय. जशी मॅच व्हायला पाहिजे तशी ते मॅच रंगते आहे. 2 चेंडू मध्ये आता धाव बनवायचे 4.
आता दबाव निर्माण झालाय. नवीन बॅटर आहे सागर. पहिल्या बॉलसाठी सामना करत 2 चूक 4 धावा. इथे काय करतं या बॉलवर थ्रो केलाय. इथे मिस केले. एक धावा कमी केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. स्पष्ट दबाव होत आहे. थ्रो केलाय. बघा काय निर्णय येतोय. त्यांचा निर्णय काय व्हायचा आहे. इथे डायरेक्ट हिट केलंय. असं समीकरण सर नशिबाची साथ काय असेल तर बघत असाल किपरने चांगली किपिंग केली होती पण गोलंदाज जर स्टंप आउटला साईडला राहिला असता नॉन स्ट्राईकला तर कदाचित तो रनआउटचा विकेट मिळाला असता. पण 2 एक्स्ट्रा रन देखील कसबेवाडीच्या नशिबाने बाजूने गेले आणि पुढे धावसंख्या गेली ती 1 या आकड्याने. आता मात्र संघाला रंगतदार मजा आली. सामन्याला 1 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. म्हणजे या सामन्यामध्ये जर 1 चेंडू 3 धावसंख्या जर उभारली तर तो 25,000 किंवा 15,000 रुपये घेऊन जाऊ शकतो. म्हणजे 1 चेंडू कमीत कमी 25,000 ते 15,000 रुपयाचा ठरला जातोय. हा गोल्डन चेंडू म्हणावा लागेल. 1 चेंडू 3 धावा. या बरोबर काय करतोय. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळी वाजू दे या दोन टीमसाठी. शेवटचा 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. पुरार विरुद्ध कसबेवाडी या 2 टीम मध्ये हा सामना रंगलाय. कोणी हार म्हणत तयार नाहीये. सामना रंगतदार अवस्थेमध्ये 1 चेंडू 3 धावा. पैसा वसूल मॅच. प्रेक्षक देखील बहुसंख्येने उपस्थित ते देखील म्हणतील चांगली मॅच रंगली आहे. 1 चेंडू 3 धावा. बॅटिंग मार्कवर सागर आणि गोलंदाज मार्कवर अंकित. शेवटचा बॉल 1 चेंडू 3 धावा. काय करतोय काय बी करतोय या बॉलवर. इथे चांगला फटका केलाय. बॉल जाऊन वंडर सीमारेषा बाहेर. सागरने इथे फिनिश केले. विजय चौकात ठोकलाय. या सेमीफायनल मैदानामध्ये यायचं नाही. मैदानाच्या बाहेर मी कसबेवाडी या संघाला विनंती करतो मैदानाच्या बाहेर पिच वरती कुठलाही आनंद महोत्सव साजरा करायचा नाही. मित्रांनो कसबेवाडी या संघाला विनंती करतो आयोजकांच्या वतीने थोडंसं मैदान आम्हाला खाली करून द्यायचं आहे. जो दुसरा सेमीफायनलचा राऊंड होतोय कसबेवाडी आम्हाला दुसऱ्या सेमीफायनल्स खेळवायची आहे. तरी मी पांगवली या संघाला विनंती करतो